भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये. त्यानंतर आपलं संविधान तयार झालं. त्यानंतर आपण एक प्रजासत्ताक झालो, एक गणराज्य झालो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच्या अनेक वर्ष आधी भारतामध्ये एक असं संस्थान एक्झिस्ट करत होतं, जे गणराज्य होतं, रिपब्लिक होतं, प्रजासत्ताक होतं, विश्वास बसेल? एवढंच नाही तर त्या राज्यामध्ये अगदी मोजक्या महिन्यांमध्ये 70% लोक साक्षर झाले होते. त्या काळात जेव्हा अस्पृश्यता सर्रास पाळली जात होती, तेव्हा एक राज्य असं सुद्धा होतं जिथल्या राजाच्या मधुपाक खाण्यामधली महिला ही एक अस्पृश्य होती. अरे मी मजाक नाही करत आहे, खरंच असं एक राज्य होतं. ते आपल्या महाराष्ट्रात सातारा जवळ हे राज्य होतं औंध. चला तर मग जाणून घेऊया औंध संस्थानचा इतिहास. किन्हाई गावचे कुलकर्णी जे होते त्यांच्यापैकी परशुराम त्रिंबक या माणसाला राजाराम महाराजांनी जहागिरी दिली आणि त्याला प्रतिनिधी हे पद सुद्धा दिलं. या प्रतिनिधी जहागिरीचं प्रमुख केंद्र होतं कराड. यांना कराडचे प्रतिनिधी म्हणून ओळखायचे. त्याचा पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराणी ताराबाईंनी मुघलांशी यशस्वी झुंज दिली. त्यानंतर औरंगजेब मेला. त्यानंतर शाहू महाराजांना कैदेतून सोडण्यात आलं. मग शाहू महाराज महाराष्ट्रात आले. शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये उत्तराधिकारावरून वाद झाला. तर या वादामध्ये या प्रतिनिधी घराण्याच्या परशुराम प्रतिनिधी यांनी शाहू महाराजांची बाजू घेतली होती. त्यामुळे खुश होऊन शाहू महाराजांनी यांना वंश परंपरागत जहागिरी बहाल केली. तेव्हा प्रतिनिधी होते परशुराम पंत प्रतिनिधी. पण ही जहागिरी मिळाल्याच्या काही वर्षातच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा म्हणजे श्रीपतराव प्रतिनिधी हा पुढचा प्रतिनिधी झाला. याच काळामध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांना सुद्धा पेशवाईची पस्तर मिळालेली होती. थोरले बाजीराव पेशवे आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये काही फार चांगले संबंध नव्हते, पण तरीही अगदी टोकाची भूमिका कोणी घेतली नाही. पण थोरल्या बाजीराव पेशव्यांचा मुलगा म्हणजे नानासाहेब पेशवे जेव्हा पेशवापदी आले, तेव्हा मात्र ह्या प्रतिनिधींना अटक करण्यापर्यंत परिस्थिती बिघडली. पुढे ताराबाईंच्या मध्यस्थीने अटक झालेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली. पण मजेदार असाच की पेशवे आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कायम वादविवाद होत राहिले. पेशव्यांचं पारडं, पेशव्यांची ताकद जास्त असल्यामुळे जसजसे पेशवे बदलतील तसतसे प्रतिनिधी घराण्याचे प्रमुख जे होते ते बदलत गेले. त्यांनी वाटेल तसं त्याप्रमाणे बदलत गेले. 1818ला मराठेशाही संपुष्टात आली. तेव्हा छत्रपती, पेशवे आणि त्यांच्यासोबत हे प्रतिनिधी सुद्धा इंग्रजांचे मांडलिक बनले. इंग्रजांनी कराड हे शहर अनेक्स केलं, म्हणजे खालसा केलं. आता हे कराड म्हणजे या प्रतिनिधींची राजधानी होती. आता राजधानीत जर का इंग्रजांच्या ताब्यात गेली तर करायचं काय, म्हणून या प्रतिनिधींनी स्वतःची राजधानी कराडवरून औंधला शिफ्ट केली. आणि हे कराडचे प्रतिनिधी जे आधी विख्यात होते ते आता औंधचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्रतिनिधींपैकी सर्वात गाजलेले म्हणजे बाळासाहेब प्रतिनिधी. हे उच्च शिक्षित होते. मुंबई विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएट झालेले होते आणि हे प्रजाहित दक्ष होते. म्हणजे यांना प्रजेची फार काळजी असायची. त्यांना वाटायचं की शेतकऱ्यांचं भलं व्हावं. मग ते शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना, इन्सेंटिव्ह वगैरे प्रोव्हाइड करायचे, त्यांना सवलती द्यायचे. त्याशिवाय म्हैसूरला जाऊन ते स्टडी करून आले होते की राज्यकारभार नेमका कसा चालतोय. तिथे त्यांची एका युरोपियन विचारवंताशी ओळख झाली, तर त्याला सुद्धा त्यांनी औंध संस्थानामध्ये इन्व्हाइट केलं, त्याला बोलवून घेतलं आणि त्याच्या मदतीने लोककल्याणार्थ जे काही काम करता येईल ते करून घेतलं. त्यांना स्वच्छता प्रिय होती. त्यांनी ज्याचं घर, ज्याचा परिसर स्वच्छ असेल अशा लोकांना बक्षीस द्यायला सुरुवात केली. पण खरा क्रांतिकारी निर्णय तो होता जेव्हा त्यांनी एक प्रजासत्ताक तयार करायचा निर्णय घेतला. त्यांनी लोकांना जाहीरपणे सांगितलं की इथून पुढे औंध संस्थानचा कारभार हा इथला राजा करणार नाही. आता इथून पुढे औंध संस्थानचा कारभार करतील निवडून आलेले लोक. ही गोष्ट त्या काळामध्ये लोकांसाठी इतकी नवीन होती की लोक भांबवून गेले. त्यांना कळेच ना नेमकं करायचं काय. लोकांचं तर सोडा, पण औंध संस्थानचे जे पदाधिकारी होते ते सुद्धा कन्फ्युज झाले की नेमकी कोणती व्यवस्था राबवायची. मग त्या काळामध्ये गांधीजींची पंचायती राज ही कन्सेप्ट फार फेमस झाली होती. मग बाळासाहेब पंतांनी लगेच आपला माणूस गांधीजींकडे पाठवला. त्यांच्याकडून ती व्यवस्था समजून घेतली. गांधीजींनी सुद्धा राजांनी कोणकोणते त्याग केले पाहिजेत हे त्यांना समजून सांगितलं. हे सगळे त्याग करायला बाळासाहेब अगदी आनंदाने तयार झाले. पण प्रश्न हा होता की जर आपण निवडणुका घेतल्या तर ज्या जनतेला उमेदवाराचं नाव सुद्धा वाचता येत नाहीये, काही लिहिता येत नाहीये, ते लोक नेमकं मतदान कसं करतील. थोडक्यात निरक्षरता हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एक मिशन मोडवर सगळ्यांनी ठरवलं. तेव्हा औंध संस्थानच्या शाळांना 3 महिन्याच्या सुट्ट्या देण्यात आल्या आणि तेव्हा प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीवर ही जबाबदारी देण्यात आली की त्याने किमान 5 अशिक्षित लोकांना लिहिण्या वाचण्यापुरतं साक्षर बनवायचं.
आणि कमाल अशी झाली की फक्त त्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 70% औंधची जनता वाचता येण्यापुरती साक्षर झाली होती. मग काय, औंधमध्ये निवडणुका झाल्या, ग्रामपंचायती बनल्या आणि औंध एक प्रजासत्ताक संस्थान म्हणून नावारूपाला आलं. त्याशिवाय औंधच्या राजांना म्हणजे बाळासाहेब पंतांना अस्पृश्यता निवारण या विषयामध्ये सुद्धा खूप रुची होती. तो काळ असा होता जेव्हा अस्पृश्यांची सावली पडली तरी सुद्धा विटाळ होतो असं लोकांना वाटायचं. तेव्हा महाराजांनी आणि त्यांच्या राणीसाहेबांनी मकर संक्रांती सारख्या सणांना अस्पृश्यांना इन्व्हाइट करायला सुरुवात केली, त्यांना कुंकू लावायला सुरुवात केली, त्यांना चांदीचे करंडे गिफ्ट करायला सुरुवात केली आणि थोडक्यात समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज गेला की आता अस्पृश्यता नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी की हे बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे स्वतः इंग्रजांच्या प्रोपोगंडा एज्युकेशनमध्ये शिकलेले होते, पण त्या काळच्या बहुतांश उच्च शिक्षित लोकांसारखी त्यांना स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटत नव्हती. ते स्वतः कीर्तन करायचे, भारतीय संस्कृतीशी निगडीत असे चित्र काढायचे, ते चित्रकार सुद्धा होते. अशा हरहुन्नरी राजाबद्दल आणि त्याच्या औंध संस्थांच्या इतिहासाबद्दल फारशी चर्चा होत नाही. तुम्ही औंधबद्दल आधी ऐकलं होतं का? नक्की कळवा.